न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जुन्नर पूर्व यांच्या वतीने आज आळे या ज्ञानमंदिर हायस्कूल व महाविद्यालयामध्ये आज मुलांसाठी स्पर्धेचं आयोजन ठेवण्यात आलेले आहे। कारण मुलांना स्वतःच्या कलागुणांमध्ये वाढ करण्यासाठी आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांची मानसिकता ही मोबाईल आणि डिजिटल मीडियाकडे जास्त गेलेली आहे। स्वतःमध्ये शारीरिक विकास कसा करायला पाहिजे ते दुर्लक्ष होते। या अनुषंगाने या संघाने उत्तम असा उपक्रम केलाय। आपण पाहू शकता की उत्तम असे खेळ सुरू आहेत, मैदानी खेळ सर्व काय या प्रकारे मैदानी खेळामध्ये आपण पाहू शकता अनेक त्यांनी लाठी काठी असतील किंवा स्वसंरक्षण धडे असतील त्यांनी अगदी उत्तम प्रकारे देण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या बरोबर स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांनी नक्की याचं आयोजन कसं केलं, नक्की त्यांचा उद्देश काय आहे। नमस्कार सर। नमस्ते नमस्कार। नक्की हे तुम्ही आज आयोजन केले, हे पहिल्यांदाच आयोजन केलंय की पहिले केलं होतं कधी? जुन्नर तालुका पूर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज आपल्या आळ्याच्या पवित्र भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि राष्ट्रसंत नरहरी सोनार महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज खेळाच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। त्याचा मुख्य हेतू असा आहे की आज रविवार आहे आणि साधारण जनमानसाची भावना उशिरा उठणं, टीव्ही पाहणं, विरंगुळा काहीतरी आपलं वेळ घालवणं आणि मोबाईल, डिजिटल मीडिया, सोशल मीडियामध्ये साधारण आपला वेळ घालवणं असे एक साधारण चित्र दिसतंय समाजामध्ये। आणि मग आपली महाराष्ट्राच्या मातीतील मराठी मुलं ज्या वेळेला असा आपला वेळ विरंगुळेसाठी इतरत्र घालवतात त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळ, मर्दानी खेळांमध्ये उतरवून त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव देणं, त्यांचे स्नायू बळकट होणं, त्यांचं शरीर परिपक्व होणं, त्यांना आपल्या महाराष्ट्राचे मराठी खेळ कळणं आणि त्या खेळांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेण्याचा हेतू, शुद्ध हेतू ठेवून आज आपण या ठिकाणी तालुकास्तर पूर्व भागातील नारायणगाव, ओतूर, बेल्ला, त्यानंतर राजुरी, साकोरी, निमगाव, सावा या भागातल्या 83 गावातल्या सुमारे 200 खेळाडूंना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे। 9 वाजता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो। 9 वाजता केली साधारणतः आपल्या जवळजवळ हजारो भारतीय खेळ पण आपल्या मुलांना माहिती नाहीत। आल्यावाल्या पहिल्यांदा आपण मग त्यामध्ये भूताची गल्लीवर आपण रामराम पाहून हा खेळ खेळला, त्यानंतर सुदर्शन चक्र हा खेळ खेळला, वाघ बकरी हा खेळ खेळला, असे हजारो खेळ। यामुळे मुलांचं मानसिकता जरा चांगल्या बदल होऊन बऱ्यापैकी आता टीव्ही पाहिली असती त्यामुळे नियोजन आम्ही केलं हे सगळं भारतीय खेळांचं असं या ठिकाणी। नक्कीच सर सांगितलं की ज्या प्रकारे मैदानी खेळ वाढत चाललेत त्याप्रमाणे स्वतः चाललेत किंवा स्वतःची पॉवर, व्हील पॉवर जे वाढत चालली, कारण डिजिटल मीडियाच्या युगामध्ये स्वतःची व्हील पॉवर कमी होत चाललेली आहे, शारीरिक क्षमता कमी होत चाललेली आहे। पण या मैदानी खेळ आपण पाहू शकतो आणि नक्कीच ज्याची इन केलेली त्यानेच आणि मग असे 3 पास झाले ना, 4था पास बरोबर कसं गेलं पाहिजे, काठीमध्ये गेला पाहिजे आणि तसंच 4था जर गेला नाही तर मग पुन्हा पहिल्यापासून। रिंगो स्टिक हा खेळ खेळायचा। काय खेळ आहे? रिंग गो इन स्टिक, इंग्लिश नाव आहे। रिंग काठीत टाकायची आहे। ह्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर रिंग आहे आपल्या मगाशी जसे 2 टीम होती, मगाशी आपण कुठल्या टीम मध्ये आपल्याला माहिती आहे त्या टीमनं 2 वेगवेगळ्या टीमनं 2 ऐका